चला आता आपण काय शिकणार आहोत तर नाव. नाव म्हणजे काय असतं तर नाव असतं. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला किंवा एखाद्या कल्पनेला दिलेलं नाव म्हणजे काय असतं? नाव नसतं. बघा तुम्हाला आता स्लाइड मध्ये दिसतच असेल. अ नाउन इज अ वर्ड दॅट नेम अ पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव. प्लेस म्हणजे एखाद्या ठिकाणाला दिलेलं नाव किंवा थिंग एखाद्या कल्पनेला दिलेलं नाव किंवा एखादी आपली जी काही आयडिया असेल कन्सेप्ट असेल या सगळ्यांना दिलेलं नाव म्हणजेच काय असतं? नाऊन असतं. आता बघा माझ्या डोक्यामध्ये एखादी कल्पना आली जसं की मला स्वर्ग बघायचा तर मी स्वर्ग कल्पना करू शकते त्याला मी एक नाव दिलेलं आहे पण मी प्रत्यक्षात कधी स्वर्ग आपण बघितलाय का? नाही. एखाद्या व्यक्तीचं नाव घेते आता समजा खूप व्यक्ती आहेत पण त्यातून मला एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय म्हणजे त्याला काय म्हणतात अ पर्सन नेम. एखाद्या व्यक्तीचं नाव घेते ना मग पर्सन. एखाद्या ठिकाणाचं नाव घेते आता मला महाबळेश्वरला जायचंय. बरोबर हे ठिकाण झालं म्हणजे प्लेस झालं. मला एखादी आयडिया आठवतीये किंवा एखादी थिंग माझ्या डोक्यामध्ये विचार चालले की बाबा पुढे कसं म्हणजे हे काय झालंय त्याला त्या वस्तूला जे काही मी नाव देते त्याला काय म्हणतात नाऊन असे म्हणतात एखादी आयडिया असेल जसं की बघा आपण म्हणलं आता मला कळालं पाढे कसे पाठ करावेत. मग माझ्या सोप्या पद्धतीने पाढे पाढे कसे पाठ म्हणजे ही माझी काय झाली आयडिया झाली बरोबर म्हणजे ह्याला काय आपण एखादं पाढे म्हणजे काय झालं नाऊन झालं एखादी गोष्ट करायची मला त्याला एखाद्या व्यक्तीला वस्तूला ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे काय असतं नाऊन असतं. आता बघा नाऊन इज अ वर्ड दॅट नेम अ पर्सन प्लेस थिंग कन्सेप्ट और आयडिया ह्या सगळ्याला काय म्हणतात तर नाऊन असे म्हणतात. आता बघा नाऊनचे प्रकार. आता नाऊन म्हणजे काय बघितलं आपण एखाद्या व्यक्तीला म्हणजे पर्सन थिंग कन्सेप्ट आयडिया ह्याला जे काही नाव दिलं जातं त्याला नाऊन असे म्हणतात. तर बघा तर ह्याच्यामध्येच मला सांगा आता की जे काही आपण एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला जे काही नाव देतो त्याला आपण नाऊन असे म्हणतो तर त्याच्यामध्ये नाऊन मध्ये पहिला प्रकार पडला जातो कॉमन नाऊन. स्पेलिंग बघा सी ओ याम याम ओ यन. कॉमन नाउन. कॉमन म्हणजे काय जे सामान्यपणे नाव आहे त्याला काय म्हणतो आपण कॉमन नाउन असे म्हणतो. आता प्रॉपर नाउन प्रॉपर म्हणजे विशेष नाम बघा मराठीतून पण अर्थ दिलेला आहे टी आर ओ टी ई आर. प्रॉपर नाउन म्हणजे कसलं नाव झालं विशेष नाम. आता बघा त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे. आता हा कॉमन नाउनचा उपप्रकार आहे. त्यातला तिसरा प्रकार आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक एखादा भाव व्यक्त करणे. बघा ए बी एस टी आर ए सी टी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ह्या सगळे जे काही नाउन आहेत तर हे सगळे नाउन कसे आहेत रे बाळांनो? बघा हे नावचे प्रकार झाले का नाही सगळे? नावाचे काय झाले प्रकार झाले. आता ह्याच्यानंतर बघा नेक्स्ट साईड. बघा त्यातला पहिला प्रकार आहे कॉमन नाऊन. पहिला प्रकारच कुठला आहे आपला कॉमन नाऊन हा प्रकार आहे. कॉमन नाऊन बघा कॉमन म्हणजे काय आहे जे आपण सामान्यपणे यूज करतो. कसे यूज करतो सामान्यपणे. कसे यूज करतोय आपण सामान्यपणे यूज करतो त्याला काय म्हणतो आपण कॉमन नाऊन असे म्हणतो. सामान्यपणे म्हणजे काय जनरली यूज केले जातात जसे की एखादं ठिकाण आहे एखादी व्यक्ती आहे किंवा पीपल म्हणजे काय जनरल
नेम फॉर पीपल प्लेस और थिंग, एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा ठिकाणाला सामान्यपणे जे काय नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात? कॉमन नाउन असे म्हणतात. उदाहरणार्थ, एखादं शहर आहे सिटी, एखादा शिक्षक आहे टीचर, एखादी नदी आहे रिव्हर. जसं की एखादा बॉय, बॉईज, कॉमनली म्हणलं ना बॉय, एक मुलगा, मुलगी, गर्ल, कॉमन नाउन झालं. तसं अजून काय म्हणता येईल आपण, असे कॉमन नाउन मध्ये अजून काय उदाहरणं सांगता येतात? जसं मी तर सांगितलंय सिटी, टीचर, रिव्हर, बॉय, गर्ल, वुमेन, बरोबर. अजून मेन, अजून इकडे जी काय आपण सामान्यपणे वापरतो त्याला काय म्हणतो आपण? कॉमन नाउन असे म्हणतो. जसं की झाड, झाड पण काय आहे? कॉमन नाउन आहे. त्याच्यानंतर फूल, कॉमन नाउन आहे. फळ, कॉमन नाउन आहे. फ्रुट्स नेम, व्हेजिटेबल्स नेम, सगळे आपण कॉमनली म्हणते मी सगळ्याला. ओके. त्याच्यानंतर कॉमन नाउनचे पुन्हा किती प्रकार पडतात? तर दोन प्रकार पडतात. एक कलेक्टिव्ह नाउन, दुसरा मटेरियल नाउन. कलेक्ट म्हणजे एखादी गोष्ट कलेक्ट करून येते, म्हणजे ग्रुप वाईज एखादी गोष्ट काय करते? काम करते. जसं की बघा, नेम ऑफ अ ग्रुप, बघा नेम ऑफ अ ग्रुप म्हणजे एखादी गोष्ट ग्रुपमध्ये असते. जसं की पीपल ग्रुपमध्ये काम करतात. एखादी कंपनी आहे, कंपनीमध्ये एक टीम असते, टीम वर्क केलं जातं, बरोबर. मग ते काय करतात? टीम मध्ये काय असतात? व्यक्तीच असतात. टीम म्हणजेच काय आहे? त्यांचा कलेक्टिव्ह नाव आहे. अॅनिमल्स आहेत, थिंग्स आहेत, जसे की थवा, बघा पक्ष्यांचा थवा, कळप. आता कळप मेंढीचा असेल, कशाचा असेल, आपण एक मेंढी म्हणलं का नाही, आपण काय म्हणलं? कळपाने व्यक्ती येतात, कळपाने होतात. म्हणजे अॅनिमल्स कसे आले? कळपाने आले, म्हणजे ते काय झाले? कलेक्टिव्ह नाउन झाले. त्याच्यानंतर फॅमिली, फॅमिली जरी म्हणली आपण तर फॅमिलीमध्ये कोण कोण येतं? आजी, आजोबा, मम्मी, पप्पा, बहीण, भाऊ, म्हणजे ही सगळ्यांची मिळून काय तयार होते? फॅमिली. एकट्या माणसाची फॅमिली तयार होत नाही, बरोबर. म्हणून याला काय म्हणतात? कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. त्याच्यानंतर मटेरियल नाउन. कुठलं नाउन? मटेरियल. आता मटेरियल बघा, जसं की पदार्थ आहे. मटेरियल म्हणजे काय आहे? पदार्थ आहे. या पदार्थाला रॉ मटेरियल असेल किंवा अब्स्ट्रॅक्शन मटेरियल असेल, पण त्याच्यामध्ये पदार्थ आहे, बरोबर. जसं की बघा, मला साखर घ्यायची. ओके. मग साखर मी काय म्हणणार आहे? मला एक साखर पाहिजे म्हणणार आहे का? नाही. आपण काय म्हणतो? मला 1 किलो साखर पाहिजे, 2 किलो साखर पाहिजे. जसे की मला केळी घ्यायच्यात, मला 1 केळी पाहिजे का? नाही. आपण काय म्हणतो? मला अर्धा डझन केळी द्या, मला 1 डझन केळी द्या. हे जे काय झालं त्याला काय म्हणतात? मटेरियल नाउन असे म्हणतात. त्याच्यामध्ये गोल्ड आलं, कॉटन आलं, हे सगळे काय आहेत? मटेरियल नाउन आहेत. बघा, मटेरियल नाउन आपण घेत आहोत. मटेरियल म्हणजे काय आहे? की एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला जे काही नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात? मटेरियल नाउन असे म्हणतात. ह्याला काय म्हणतो आपण? मटेरियल नाउन असे म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर कॉमन नाउन. कॉमन म्हणजे जनरली आपण जे काही नाव यूज करतो तर त्याला काय म्हणतो आपण? कॉमन नाउन असे म्हणतो. जसं की पीपलला दिलेलं नाव, एखाद्या थिंगला दिलेलं नाव, एखाद्या ह्याला दिलेलं नाव, म्हणजे काय झालं आपलं? कॉमन नाउन. एखाद्या थिंगला दिलेलं नाव. बघा, आपण आता कॉमन नाउन बघितलंय. कॉमन नाउन बघितलंय, बरोबर. आता कॉमन नाउन नंतर आपण काय बघणार आहे पुढचं? प्रॉपर नाउन. प्रॉपर, बघा प्रॉपरलाच आपण काय म्हणलं? की जे काय असेल ते विशेष असेल. काय असेल? कॉमन नाउनला जसं आपण म्हणलं की सामान्य नाम आहे, तसंच प्रॉपरला काय म्हणतोय आपण? विशेष नाउन. म्हणजे काय बघा, स्पेसिफाय म्हणजे स्पेशली एखाद्या व्यक्तीचं, ठिकाणाचं, थिंकिंगचं एखादा विचार असेल तो स्पेशली आहे असं आपल्यासाठी, स्पेशल आहे असं व्यक्तीचं नाव म्हणजे काय झालं? प्रॉपर नाउन. जसं की महेश. आता माझा एक वर्ग आहे, तर वर्गामध्ये मी वर्गातले विद्यार्थी म्हणले की सगळे विद्यार्थी आले, पण त्याच्यामध्ये जर मी महेशचं नाव घेतलं तर महेश काय झाला? प्रॉपर नाउन झाला. सुरेशचं नाव घेतलं, सुरेश प्रॉपर नाउन झाला. मी म्हणलं की मला आज गंगा नदीला जायचं आहे, नदी हे काय झालं? कॉमन नाउन झालं. पण
नदीचं नाव काय सांगितलंय मी? गंगा. गंगा हे कुठली नदीचं नाव आहे? तर प्रॉपर नाव नाही, म्हणजे विशेष करून मी काय करते, त्याचं नाव घेतली, म्हणून याला काय म्हणतात? प्रॉपर नाव. आणि प्रॉपर नाउनचं पहिलं लेटर हे नेहमी कसं येतं? तर कॅपिटल येत असतं. जसं की इथे बघा, गंगा, बरोबर. जी कसा आलेला आहे तुमचा? कॅपिटल. एच काय आहे? हिमालयाचा कॅपिटल. महेशचा पण एच काय आहे? कॅपिटल. सुरेशचा पण एस काय आहे? कॅपिटल. म्हणजे बघा, प्रॉपर म्हणजे प्रॉपरली मी एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या गोष्टीचं जे काय स्पेसिफाईड नाव सांगते, ते म्हणजे काय झालं? प्रॉपर नाउन झालं. आता प्रॉपर नाउन मध्येच बघा, प्रॉपर नाउन मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, की पहिलं अक्षर नेहमी कसं लिहायचं? तर कॅपिटल लिहायचं. आता अजून प्रॉपर नाव सांगू शकतो आपण. मी झाड म्हणलं तर झाड हे कॉमन आलं, पण आंब्याचं झाड म्हणलं तर हे काय आलं? प्रॉपर नाव आलं. विशेष नाव सांगितलं ना त्यातलं. आंबा काय सांगितलं मी? विशेष नावामध्ये मोठं ना आंबा. त्याच्यानंतर फणस आहे. फणस पण काय आहे? विशेष नाम आहे. त्याच्यानंतर जर मी म्हणलं की बाबा मी आज गोव्याला जाणार आहे, गोवा हे काय झालं? प्रॉपर नाउन झालं. गोवा हे काय झालं? प्रॉपर नाउन झालं. त्याच्यानंतर जर मी म्हणलं की माझ्या वर्गातील नितेश हा खूप हुशार विद्यार्थी आहे. कोण हुशार आहे? नितेश. नितेश काय झालं माझं? प्रॉपर नाउन झालं. जर माझ्या वर्गामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, पण नीता खूप सुंदर दिसते. नीता हे काय झालं माझं? प्रॉपर नाउन झालं. त्याच्यानंतर बघा, ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे? इंटेजिबल, म्हणजे जे पदार्थ आहेत आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण? ऍबस्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतो. कसले नाव म्हणतो आपण त्याला? ऍबस्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतो. म्हणजे ज्याला आपण काय करू शकत नाही बाळांनो? स्पर्श करू शकत नाही. असे बरेच वस्तू असतात. बघा, आपण ऍबस्ट्रॅक्ट नावांमध्ये म्हणू शकतो इमोशन असतील, आपली आयडिया असेल, बरोबर, आपली कन्सेप्ट असेल. आता समजा स्वातंत्र्य, फ्रीडम आहे आपल्याकडे, हे पण काय झालं? ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक नाम झालं. सॅडनेस, दुःखी, हॅपीनेस, आनंद, सौंदर्य हे पण काय झालं? भाववाचक नाम झालं. आता समजा जिलेबी गोड आहे किंवा जिलेबीमध्ये गोडवा आहे, गोडवा हा त्याच्यामध्ये आहे, त्याला काय म्हणतो आपण? भाववाचक नाम असे म्हणतो, म्हणजेच ऍबस्ट्रॅक्ट नाव आहे. हुशारकी, शौर्य, प्रामाणिकपणा, पणापण म्हणजे त्याच्या अंगामध्ये असणारा प्रामाणिकपणा. एखादा व्यक्ती आहे, सुरेश नावाचा हा व्यक्ती आहे, तो काय आहे? प्रामाणिक आहे, त्याच्या अंगामध्ये प्रामाणिकपणा आहे. हा जो प्रामाणिकपणा आहे त्याला काय म्हणतो आपण? भाववाचक नाम असे म्हणतो. कसलं नाव म्हणतो आपण? भाववाचक नाम. म्हणजे बघा, आता आपण नाउन म्हणजे काय बघितलं? नाउन इज अ वर्ड दॅट नेम अ पर्सन, प्लेस, थिंग, कन्सेप्ट और आयडिया. या सगळ्यांना काय म्हणतात? नाउन असे म्हणतात. तर नावाचे आपण काय बघितले? टाइप्स बघितले. कुठले कुठले टाइप्स आहेत रे? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. आता ह्याच्यामध्ये कॉमन म्हणजे जर्नली जे काही यूज केलं जातं त्याला काय म्हणतात? कॉमन नाउन. जसं की पीपल, प्लेस, थिंग. म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणं काय येतात? की मुलगा, मुलगी, शहर म्हणजे सिटी, टीचर, रिव्हर, बॉय. हे सगळे काय झाले? कॉमन. कॉमनचे पुन्हा किती प्रकार पडतात? तर दोन प्रकार पडतात, कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन. कलेक्टिव्ह म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा जो काही ग्रुप असेल, व्यक्तींचा म्हणजे पीपल्स असतात, त्यांचा ग्रुपमध्ये जे काही काम करतात त्यांना काय म्हणतात? कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. जसं की टीम वर्क केलं जातं. फॅमिली पण काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. मटेरियल म्हणजे काय? रॉ मटेरियल असेल किंवा म्हणजे जे काही तुमचा पदार्थ आहे ते सगळे कसे येतात? मटेरियल मध्ये येतात. जसे की गोल्ड, कॉटन, स्टील वगैरे ते सगळे काय आहेत? त्याच्यानंतर मटेरियल नाउन आहेत. त्याच्यानंतर काय येतं? की प्रॉपर नाउन, एखाद्या स्पेसिफाईड नेम ऑफ द पीपल, प्लेस ऑर थिंग. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं काय? स्पेसिफाईड मी एखाद्या व्यक्तीचं, स्पेशली मी एखाद्याचं नाव घेऊन बोलावते, तर ती काय झालं? आपलं प्रॉपर नाउन झालं. आता प्रॉपर नाउनचं पहिलं लेटर नेहमी कशामध्ये लिहितात? कॅपिटल लेटर मध्ये लिहितात. त्यानंतर नेक्स्ट ऍबस्ट्रॅक्ट नाउन झालं. ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये काय? इंटेलिजिबल कॉन्सेप्ट, म्हणजे जे काय आपले इमोशन असतात, आयडिया असतात, त्याला काय म्हणतात? ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम.
म्हणजे एखादी भावना, भावाचकच म्हणजे काय, भावना आपल्या मनामध्ये असणारी भावना म्हणजे हॅपीनेस, सॅडनेस, फ्रीडम. बरोबर, ह्या सगळ्या काय झाल्या, ऍबस्ट्रॅक्ट नाउन झालं. आता त्याच्यानंतरचा प्रकार येतो सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे काय, एक वचन. सिंग्युलरला काय म्हणतो आपण, एक वचन असे, एक वचन असे म्हणतो. सिंग्युलरचा अर्थच काय होते, सिंगल म्हणजे एक. काय होतोय, एक वचन. बघा एक वचनामध्ये पण काय काय आहे बघा. सिंग्युलर, सिंग्युलर मध्ये पहिला पॉइंट काय आपल्याला मिळतो, एक वचन. रेफर्स टू वन पर्सन, प्लेस और थिंग. बघा काय करायचंय तुम्हाला, वन पर्सन, प्लेस और थिंग सांगायचे. जसं की माझ्या घरामध्ये एकच मांजर आहे, माझ्याकडे एकच घर आहे, आणि मी एकच आंबा खाते, म्हणजे कॅट, हाऊस, मँगो. हे सगळ्या वस्तू आहेत, पण ते कशा आहेत, वन वन आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती असेल, ठिकाण असेल, किंवा थिंग असेल, कसंही असेल, पण ते सिंगल आहे. कसं आहे, सिंगल आहे. बरोबर. त्याच्यानंतर उदाहरण रेफर, बघा टू वन पर्सन म्हणलंय, काय म्हणलंय ह्यांनी, वन पर्सन, प्लेस और थिंग. पण काय आहे, वन, एकच. कॅट काय आहे, वनच आहे. हाऊस वनच आहे. मँगो एकच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत माझ्याकडे, एक. म्हणून याला काय म्हणतात, सिंग्युलर असे म्हणतात. काय म्हणतात, सिंग्युलर असे म्हणतात. सिंग्युलर म्हणजे काय, वन पर्सन, वन प्लेस, वन थिंग. कॅट, हाऊस, मँगो. प्लुरल, प्लुरल म्हणजे काय रे बाळांनो, मोर दॅन वन, म्हणजे एकापेक्षा जास्त. एकापेक्षा कसे, जास्त. एकापेक्षा जे काही तुमच्याकडे जास्त असेल त्याला काय म्हणणार तुम्ही, प्लुरल असे म्हणणार. एकापेक्षा जास्त. बघा यांची उदाहरणं आहेत. आता यांची उदाहरणं बघा त्यांनी काय सांगितल्यात. यांची उदाहरणं आहेत आपल्याकडे. रेफर टू मोर दॅन वन पर्सन, एकापेक्षा जास्त. कोणापेक्षा जास्त, एकापेक्षा जास्त. मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जे काही जास्त असेल ते. आता इथे एकापेक्षा जास्त काय काय आहे, कॅट. माझ्याकडे मागाशी एकच कॅट होते, आता दोन आहेत, मग कुठला प्रत्यय लागला इथं, यस, कॅट्स. हाऊसेस, यस प्रत्यय लागलाय. येसच प्रत्यय लागलाय तसं पाहायला गेलं तर. हाऊस, हाऊसेस. मँगो, मँगोज. येस, मँगो, मँगोज. अनेक आहेत ना. एकापेक्षा जास्त ज्या काही वस्तू असतात त्यांना आपण काय म्हणतो, प्लुरल, प्लुरल असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, प्लुरल असे म्हणतो. म्हणजे जर एक वस्तू घेतली तर सिंग्युलर, अनेक वस्तू घेतल्या तर प्लुरल. आता त्याच्यानंतरच आपलं काय होतंय, जनरल येतंय म्हणजे लिंग. आता लिंग, लिंग बघू कुठले कुठले आहेत आपल्याकडे. हा. बघा लिंगामध्ये येत आहे, एक तर स्त्रीलिंगी असतं, पुल्लिंगी असतं, नपुंसकलिंगी असतं. आपल्याला तीन तर लिंग मराठीतली माहिती आहेत, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. इंग्लिशमध्ये मेस्क्युलाइन, फेमिनाइन आणि न्यूटर, न्यूचर, न्यूटन. आता बघा मस्क्युलाइन मध्ये मी बॉय घेतलाय, बॉयला, बॉय हा काय झाला, पुरुष झाला. बरोबर. गर्ल ही काय झाली, स्त्री झाली. ही म्हणजे कशासाठी आहे, पुरुषासाठी काय वापरतो आपण, ही. म्हणजे जी काही मुलं आहेत किंवा जी काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण ही वापरतो, आणि ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी आपण काय वापरतो, शी वापरतो. आता किंग, किंग हा राजा आहे. बरोबर. म्हणून त्याला काय येणार आहे, पुरुष येणार आहे ना तो. त्याच्यानंतर क्वीन काय झाली, राणी झाली, तिला काय म्हणतात आपण, फेमिलाईन म्हणतो. मस्क्युलाइन म्हणतो, किंगला मस्क्युलाइन, क्वीनला फेमिलाइन. ब्रदर मस्क्युलाइन, सिस्टर फेमिलाइन. म्हणजे हे काय आहेत, सगळे पुरुषवाचक आहेत, आणि हे सगळे काय आहेत, स्त्री वाचक आहेत. नेक्स्ट. त्याच्याच प्रकारचा आहे खाली पण. आता बघा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. साध्या सोप्या भाषेमध्ये ते पुरुष आणि स्त्री असं म्हणलं होतं. मस्क्युलाइन आणि फेमिलाइन. फेमिनाइन म्हणजे काय बघा, बॉय, गर्ल, मेन, वुमेन, अंकल, आंटी, ब्रदर, सिस्टर, फादर,
मदर. आता बघा, बॉय म्हणजे कोण आहे? मुलगा आहे. गर्ल म्हणजे कोण आहे? मुलगी आहे. मॅन म्हणजे काय आहे? माणूसच आहे ना, म्हणजे तो पुल्लिंगीमध्ये येतो. वुमेन काय आहे? स्त्री आहे, स्त्रीलिंगीमध्ये मोडते. अंकल, अंकल कुणाला म्हणतो आपण? काकांना. आणि मामाला काय म्हणतो आपण? अंकल म्हणतो. मग अंकल हे काय आहेत? पुल्लिंगीमध्ये मोडतात. आंटी पण काय आहे आपली? काकी किंवा मामी म्हणतो आपण आंटीला, ती काय आहे आपली? स्त्रीलिंगी आहे. ब्रदर म्हणजे कोण आहे? भाऊ आहे. तो कशामध्ये येतो? पुल्लिंगीमध्ये येतो. सिस्टर म्हणजे काय? बहीण. बहीण कशामध्ये येते? स्त्रीलिंगीमध्ये येते. फादर, फादर म्हणजे कोण असतात? वडील असतात. वडिलांना आपण कशामध्ये मोडतो? पुल्लिंगीमध्ये मोडतो. मदर म्हणजे काय आहे? आई आहे. तर आईला आपण काय म्हणतो? स्त्रीलिंगी असा शब्द वापरतो. बघा आता, मस्क्युलाइन मध्ये दिसतंय सगळ्यांना, बॉय, मॅन, फादर अँड सन, ग्रँडफादर, किंग, जसे की आपण मगाशीच बघितलेले आहेत. आणि फेमिनाईन मध्ये काय आहे? गर्ल, वुमेन, मदर अँड डॉटर, ग्रँड मदर, क्वीन. आता बघा, जे काही निर्जीव वस्तू असतात, जे काही निर्जीव वस्तू असतात त्याला काय म्हणतात? न्यूट्रिएंट म्हणतात. म्हणजे कार, टेबल, बोट, ट्री आणि हाऊस.